मित्रांनो नमस्कार. पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि 15 डिसेंबरपासून 26 डिसेंबरपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन पोर्टलवरती करायचं आहे, ज्यांनी थेट 2025 सक्सेसफुली दिलेली आहे. परंतु याच अनुषंगानं एक प्रश्न विचारला जातोय की सध्या मिसमॅचचा इश्यू बऱ्याच महिला उमेदवारांमध्ये येत आहे. रजिस्ट्रेशनच्या OTPचा इश्यू येत आहे आणि मग या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळेल का? मित्रांनो, त्या बाबतीतचा हा शॉर्ट आहे. ऑथेंटिक माहिती आतापर्यंत जी आपण घेतलेली आहे शालेय शिक्षण विभागाकडून, त्यांच्या दिलेल्या माहितीनुसार पोर्टल रजिस्ट्रेशनला नक्कीच मुदतवाढ मिळेल अशी आपल्याला बातमी समजते. कारण शालेय शिक्षण विभागाची नुकतीच VC झालेली आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, आणि त्याच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये बरेच इश्यू रेज करण्यात आले. प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी, EI आणि EO यांनी, की त्यांच्याकडे बरीच रांग लागत आहे उमेदवारांची. ती रांग CTT TET तफावतबद्दल सुद्धा आहे. आणि आपण पाहतोय की सध्या AWS नॉन क्रिमिनल असे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी सुद्धा नवीन ऑफिशियल सूचना आलेली आहे. आणि काही झालं तरी जाहिरात यायला अजून वेळ आहे, कारण जानेवारी महिन्यामध्ये सर्व शाळांची तपासणी होणार आहे आणि नंतर फेब्रुवारी महिन्याच्या 1st-2nd वीकपर्यंत लक्षात येईल की शिक्षक भरतीसाठी जागा किती आहेत आणि तेव्हाच ज्या आस्थापना आहेत त्यांना टॅब उपलब्ध होणार आहे. दिस इज ऑल अबाउट जी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये. तर मित्रांनो, मग अर्थात या परिस्थितीमध्ये पोर्टल रजिस्ट्रेशनला मुदतवाढ मिळेल का आणि ती किती मिळेल, हा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तर नक्कीच मुदतवाढ मिळेल. अजून एक 10 दिवस मुदतवाढ देतील आणि त्याच्यानंतरसुद्धा अजून एक 10 दिवस मिळू शकते. परंतु मला असं तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही सध्या रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये राहा. जर काही चूक झाली असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म अनसर्टिफाय करू शकता. फक्त एकच आहे की अनसर्टिफाय फॉर्म करत असताना तुम्ही पुन्हा एकदा पूर्ण डिटेल्स चेक करा, कारण जेव्हा तुम्ही अनसर्टिफाय फॉर्म करत आहात तेव्हा मात्र बऱ्याच उमेदवारांच्यामध्ये तो सर्टिफाय करताना बऱ्याच डेटा आहे तो जातोय, म्हणजे पुन्हा एकदा बर्थ डेट आहे ती पुन्हा एकदा टाकावी लागते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि नंतर सर्टिफाय करा. अनसर्टिफाय फॉर्म किती वेळा करू शकतो असाही बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, हा अनसर्टिफाय फॉर्म तुम्ही कितीही वेळा करू शकता, त्याला कोणतंही असं बंधन नाही आहे. मीटिंगमध्ये जे काही वृत्तांत झालेलं आहे त्याच्या संदर्भातले मी फक्त तुम्हाला हे सध्याचं अपडेट्स देते. सोबतच काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये सध्या तारखांचे सध्या एकदम कॅप लावलेले आहेत. फॉर एक्झाम्पल प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, सोबतच कास्ट सर्टिफिकेट असेल, समांतर आरक्षणचं सर्टिफिकेट असेल, TET आणि CTT असेल, हे सर्व 14 मे 2025 पूर्वीचंच अपलोड करायला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर फक्त AWS आणि नॉन क्रिमिनल हे मात्र अगदी रजिस्ट्रेशनच्या शेवटच्या तारखेपर्यंत सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. हे सर्व करत असताना जे मीटिंगमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत की असं का करायचं त्यांनी ठरवलं, की कॅप का लावण्यात आला, कारण आतापर्यंत शिक्षक भरतीमध्ये म्हणजे गरज नसताना उमेदवार डॉक्युमेंट अपलोड करतात आणि त्याच्यामुळे फुगवटा जास्त वाढतो. त्यामुळे जे योग्य उमेदवार आहेत, ज्यांच्याकडे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता आहे, त्याच्यानुसारच त्यांना हे रजिस्ट्रेशन करता यावं आणि यासाठी शालेय शिक्षण विभागानं हा डिसिजन घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काही बदल होईल का? फॉर एक्झाम्पल पीपल आर आस्किंग फॉर की डोमासाईल सर्टिफिकेट्स अपलोड करायसाठी बदल होईल का? तर मित्रांनो, या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे कोणत्याही सर्टिफिकेटसाठी डेट आजपर्यंतच्या तर अपडेटनुसार एक्सटेंड होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये झाली तर गॉड नोज, म्हणजे नाही सांगता येते. परंतु आत्तापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारांनी फॉर्म भरताना फक्त व्यवस्थित भरा आणि तुम्ही जे काही चेंज करत आहात, कास्ट, कॅटेगरी, बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुमच्याकडून ज्या चुका होत आहेत अबाउट ॲफिडेविटबद्दल किंवा तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होत आहेत, डॉक्युमेंट्समधल्या काही चुका आहेत, म्हणजे काही जुनी डॉक्युमेंट्स होती ती तुम्ही नवीन काढायला लावलेली आहेत, त्याच्याबद्दलसुद्धा
कोणतं व्हॅलिड पकडायचं किंवा कोणतं जोडायचं याच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच उमेदवारांनी जोडल्यावरती कोणतं ग्राह्य धरायचं. कारण काही उमेदवार असेही असू शकतात की चुकीची तारीख टाकून याच्यामध्ये इनसुद्धा होऊ शकतात. याच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच वेळी चर्चा झाली, परंतु त्याच्यातून अजून त्यांनी कोणतंही कन्क्लुजन काढलेलं नाही आहे. होप सो तो येणाऱ्या काळामध्ये कन्क्लुजन पण काढतील. बट सध्याचं तर अपडेट असं आहे की पोर्टल रजिस्ट्रेशनला मुदतवाढ 100% मिळणार आहे. कारण EIEOकडे बऱ्याच ज्या रिक्वेस्ट आहेत त्या पेंडिंग आहेत आणि काही उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय झाल्यावरती त्यांच्यावरती असं स्टॅम्प येत नाही आहे. म्हणजे स्टॅम्प म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन 20 टेट 2025 असा येत नाही आहे. त्यामुळे त्या उमेदवारांचा सुद्धा कन्सर्न आहे की माझं रजिस्ट्रेशन झालं आहे, मला कसं समजणार. तर तिथं काही टेक्निकल इश्यू आहेत, ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये क्लिअर केले जातील. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की मीटिंगमध्ये झालेल्या अपडेटनुसार बरेच उमेदवार आहेत ते रजिस्ट्रेशन करत आहेत. असे काही उमेदवार आहेत ते MSCकडे जातात आहे की जुनं त्यांचं टेट सर्टिफिकेट जे अपियर होते जनरली, ज्याच्यामध्ये 2000+ उमेदवार बाद करण्यात आले, त्यांना आता द्यायचं की नाही सर्टिफिकेट. तर त्या मीटिंगमध्ये ठरलं की अशा कोणत्याही उमेदवारांना द्यायचं नाही आहे आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करत असताना योग्य ते उमेदवार कसे निवडले जातील याच्यावरती सुद्धा भर दिला जाणार आहे. आणि याचंच उदाहरण म्हणजे सध्या आपण पाहतोय की CTET मध्ये EWS आणि SCBCसाठी नवीन सूचना आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बदल अपेक्षित आहेतच, परंतु हे सर्व करत असताना एकच विचार केला जातो की योग्य आणि जो उमेदवार डिझर्व करतो त्याच उमेदवाराची निवड या शिक्षक भरतीमध्ये करण्यासंदर्भात या मीटिंगमध्ये विस्तृतपणे चर्चा झालेली आहे. आणि फक्त विद्यार्थ्यांच्या सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये कोणकोणत्या अडचणी येत आहेत त्याच्या संदर्भातले जवळपास रोज हजारो मेल्स शालेय शिक्षण विभागाला येत होते. आणि त्याच्यानुसार आता आपण पाहतोय की ज्या पोर्टलवरती सूचना आलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही तुमचं मोबाईल नंबर, OTP किंवा एक नंबर दिला असेल तो कशा पद्धतीने चेंज करू शकता ह्याच्या संदर्भातल्या सर्व सूचना पोर्टलवरती सुद्धा आलेल्या आहेत आणि तशी सुविधासुद्धा करून दिलेली आहे. सो दे आर ट्राईंग देअर लेवल बेस्ट की उमेदवारांचं रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती व्यवस्थित व्हावी. आणि त्याच्या संदर्भात हे करत असताना मुदतवाढ तर मित्रांनो मिळणारच आहे, परंतु ही कधी समजेल तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे की नाही. तर मित्रांनो 1-2 दिवसामध्ये हे तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं दिसेल मुदतवाढ संदर्भातचं, कारण त्याला आता पर्याय राहिलेला नाही आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करा. आपण वेगवेगळ्या मुद्द्यासाठी शिक्षक भरतीच्या अपडेट्स घेत आहोत आणि लढत आहोत आणि लढूया आणि जिंकूया सुद्धा. बरेच तुमचे इश्यू आहेत ते आपण क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून, शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून, कॉल करा, उत्तर मिळवा, अशा वेगवेगळ्या उपक्रमातून तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि असंच करत राहू. सो स्टे कनेक्टेड. आपलं WhatsApp Telegram जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जेणेकरून तुमचं कोणतंही अपडेट मिस होणार नाही आहे. कारण आम्हालाही शिक्षक झालेलं तुम्हाला पाहायचं आहे. सी यू.